मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी 2 संशयितांना मुंबई गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। भांडूपमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। तर इतर फरार आरोपींच्या शोधासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत। शुक्रवारी सकाळी संदीप देशपांडे मॉर्निंग वॉक करत असताना हल्लेखोरांनी स्टंप आणि रॉडने त्यांना मारहाण केली आणि हल्लेखोरांची झटापट करत असताना संदीप देशपांडे यांचा हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठेही जखम झाली नाही। संदीप देशपांडेंना मारहाण झाल्यानंतर पळून जाणारे हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत आणि या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या प्रकरणामध्ये आतापर्यंतचे काय अपडेट? कोण कोण हाती लागले पोलिसांच्या, त्यांची काही ओळख पटली आहे का? श्वेता, जी माहिती आपल्याला समजते आतापर्यंत 5 ते 6 हल्लेखोर या प्रकरणात पूर्ण होते। संदीप देशपांडे यांनी जो जबाब पोलिसांना दिला होता, पोलिसांनी त्यांचा जो जबाब काल नोंदवला होता, त्यानुसार ते हल्लेखोर हल्ला करत असताना वरुण सरदेसाई आणि संजय राऊत यांचं नाव त्यांनी घेतलं होतं। अशा प्रकारचा स्टेटमेंट हे संदीप देशपांडे यांनी दिलंय। आणि जे 2 हल्लेखोर आता गुन्हे शाखे क्रमांक 2 ला यश मिळालंय, त्यांनी जे ताब्यात घेतले ते भांडूप येथील आहे। त्यातल्या एकाचं नाव सोळंकी आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। तपास सुरू आहे, त्यांच्याकडनंच इतर जणांची अधिक माहिती गोळा करणं चालू आहे। पोलिसांच्या 8 टीम या पूर्ण विषयात काम करत आहे। सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे। राजकीय वैमनस्यातनं, राजकीय वादातनं हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून आपल्याला समजते। पण आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारचे गेल्या काही दिवसातले राजकीय क्षेत्रातले आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेत, त्याचं पर्यवसन थेट शिवाजी पार्क सारख्या या अत्यंत चांगल्या एरियामध्ये, चांगल्या परिसरामध्ये, उत्कृष्ट रहिवासी भागामध्ये जर का अशा प्रकारे होत असेल, हाणामारी आणखीन पर्यवसन होत असेल, तर महाराष्ट्रातलं राजकारण नेमकं चाललंय कुठे, हा प्रश्न उपस्थित होतोय। शिवाजी पार्क, आता आपण शिवाजी पार्कलाच आहोत। या ठिकाणचं जनजीवन जरी सामान्य असलं तरी पोलिसांच्या संख्येमध्ये बरीच मोठी वाढ झाली आहे। संदीप देशपांडे यांच्या हल्ला निषेधाचे पोस्टर सुद्धा लागण्यात आलेले आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता पोलीस या 2 हल्लेखोरांची चौकशी करता, या चौकशीतनं निष्पन्न होईल की नेमका त्यांचा बोलविता धनी कोण, नेमकं कोणाच्या सांगण्यावरनं त्यांनी ही मारहाण केली, हा हल्ला केला, का त्यांनी स्वतः हे केलं। राजकीय वाद असेल, राजकीय वैमनस्य असेल तर ते कोणतं, वरुण सरदेसाई आणखीन राऊत यांचं नाव घेण्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्याचं आव्हान मोठं पोलिसांपुढे आहे। पण एक मात्र निश्चित की महाराष्ट्राचं राजकारण हे या घटनेनं खूप ढळून निघालंय। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आणखी काय अपडेट्स या प्रकरणातले असतील ते सुद्धा वेळोवेळी आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून ते छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकारनं परवानगी दिली। मात्र याच नामांतराच्या निर्णयाला एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय। या नामांतराच्या निर्णयाविरोधात जलील आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत आणि या घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे। आमच्याच सरकारला या निर्णयाचं श्रेय मिळावं म्हणून भाजप आणि शिंदे सरकारनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी उपोषण करत असल्याची माहिती जलील यांनी दिली। तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत तिथून। सिद्धार्थ, एमआयएमचा विरोध आहे, इम्तियाज जलील उपोषणाला बसतात, काय कारण त्यांनी सांगितली आहेत? बघा, इम्तियाज जलील यांचा विरोध हा आजचा नाही आहे। सुरुवातीपासून इम्तियाज जलील यांचा विरोध या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आहे। त्याआधी सुद्धा त्यांनी फार मोठा मोर्चा केलेला आहे। कोर्टामध्ये सुद्धा प्रकरण गेलेलं, मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी आहे। आजपासून छत्रपती संभाजीनगरच्या नावाला त्यांनी विरोध सुरू केलेला आहे। आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालयाच्या समोर हे साखळी उपोषण असणार आहे। आजही इम्तियाज जलील यांनी ज्या पद्धतीने या उपोषणाच्या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे तो औरंगाबाद नावाचाच बोर्ड लावलेला आहे, जेणेकरून मात्र आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालेलं असलं तरी एमआयएम असेल किंवा इम्तियाज जलील असेल किंवा काही औरंगाबादचे त्यांचे समर्थक असतील, ते अजून सुद्धा छत्रपती संभाजीनगर कुठे लिहायला तयार नाही, मानायला तयार नाही, बोलायला तयार नाही। त्यामुळं आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी 3 भाषेमध्ये औरंगाबाद उर्दूमध्ये औरंगाबाद आणि इंग्रजीत औरंगाबाद हे औरंगाबादच नाव लिहून ठेवलेलं आहे। याचा अर्थ सरळ आहे की इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर या नावाला मानायला तयार नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आता हे उपोषण सुरू केलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे, इम्तियाज जलील तर राजकारण करतायत नामांतरावर, मात्र ते एक दुसऱ्या बाजूने स्पष्टीकरण सुद्धा देत आहेत की नामांतराला माझा विरोध नाही तर नागरिकांचा विरोध आहे। औरंगाबाद येथील किंवा छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांचा त्याला विरोध आहे। त्यामुळे ते स्वतः येऊन या ठिकाणी
प्रत्यक्ष MIMचा विरोध बरं. आहे असं म्हणत नाही, कारण त्यांना माहित आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना हिंदूंची मतं सुद्धा घ्यायची आहेत, कारण गेल्या वर्षी इम्तियाज जलील हे हिंदूंच्याच मतांवर निवडून आले होते. आता ठळकपणे जर विरोध केला तर ती मतदान सुद्धा त्यांना होणार नाही, अशा पद्धतीची त्यांना थोडीशी भीती असावी, म्हणून ते खुलेआमपणे MIM किंवा इम्तियाज जलीलचा विरोध आहे नामांतराला असं म्हणत नाहीत, तर छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांचा विरोध आहे असं म्हणतात. बरं सिद्धार्थ, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी. धाराशिव मधील तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. ग्रेड पे वाढवण्याच्या मागणीसाठी 3 एप्रिलपासून राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार आंदोलन करणार आहेत. ग्रेड पे वाढवण्याबाबत 1988 पासून पाठपुरावा सुरू आहे, मात्र शासन स्तरावरती मागणीचा अद्याप कोणताही विचार झालेला नसल्यामुळे राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आता महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे उघड करणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयामध्येच घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमय्या यांच्या कार्यालयातीलच दोघांनी संगनमत करून श्रवण यंत्र वाटपामध्ये 7 लाखांचा घोटाळा केल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणी सोमय्या यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात काम करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी 2 आरोपींची नावं आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचे घोटाळे उघड करत असतात, मात्र त्यांच्याच मुलुंड कार्यालयामध्ये त्यांच्याच 2 कर्मचाऱ्यांनी 7 लाखांचा घोटाळा केल्याचं उघड झालंय. आणि आता पुढची बातमी आहे बुलढाण्यामध्ये झालेल्या पेपर फुटीबाबत. एक मोठी बातमी ती म्हणजे 12वीचा पेपर फुटल्यानंतर आता सिंदखेड राजा तालुक्यातील 4ही परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक आणि प्रश्नपत्रिका रनर बदलण्यात आलेत. शिक्षण मंडळाच्या आदेशानं परीक्षा केंद्राचे परीक्षा संचालकच बदलले गेलेत. म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण झालं आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आता परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक आणि प्रश्नपत्रिका रनर बदलण्यात आलेत. बुलढाण्यामध्ये 12वीचा पेपर फुटला होता गणिताचा आणि त्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील 4ही परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक आणि प्रश्नपत्रिका रनर बदलण्यात आले. शिक्षण मंडळानं तसे आदेश दिले. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच तो फुटला आणि सोशल मीडियावरती पेपर व्हायरल झाल्यामुळे परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले. कॉपी मुक्त परीक्षा अभियानाच्या गप्पा मारणाऱ्या बोर्डासमोर पेपर फुटी थांबवण्याचं एक मोठं आव्हान सध्या निर्माण झालंय. पेपर फुटला, बोर्डाचं गणित चुकलं, गणिताच्या पेपरमध्ये बोर्डच नापास. पेपर फुटीनंतरही बोर्ड काही ऐकेना. पेपरला कसे फुटले पाय? 12वीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यामुळे बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे धिंडवडेच निघाले. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये 10:30 वाजताच सोशल मीडियावरती गणिताचा पेपर व्हायरल झाला. हे पाहून विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसला. गणिताचा पेपर पुन्हा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे. असेच जर पेपर फुटत राहतील आणि असेच जर असे चोऱ्या होत असतील पेपरामध्ये तर आमच्या मुलाचं भवितव्य काय ठरणार आहे? हा गणिताचा पेपर जो फुटला हा पुन्हा परीक्षा घेण्यात यावी हे आमची आग्रहाची मागणी आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला गणिताचा पेपर सर्वांनी पाहिला, मात्र पेपर फुटला असं म्हणू शकत नसल्याचं बोर्डाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. पेपर 11:30 वाजता व्हायरल झाल्याचा दावा अध्यक्षांनी केला. आजचा जो गणिताचा पेपर 12वीचा त्या पेजचा फोटो दिसतो तो, त्यामुळं हा पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष हा किती वाजता व्हायरल झाला हा एक मुद्दा आहे. आपण यावर्षी सकाळच्या सत्रात 10:30 नंतर आणि दुपारच्या सत्रात 2:30 नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला आत न सोडण्याची सांगितलेलं आहे. त्यामुळं हा किती वाजता झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदर बाकीचं विचारलं किंवा आपण वाहिनीवर बघितलं तर बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना हा फारसा मिळालेला नाही. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं. कुठल्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पेपर फुटीचा गंभीर प्रकार घडल्यानं लोकप्रतिनिधींनी त्याची गंभीर दखल घेतली. हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं.
आज ही बुलढाण्याची चौथी घटना आहे. सागर साहेब, तुम्ही मला म्हणताय सन्माननीय सदस्य, आपण निर्णय घेतला त्यावेळेला या सरकारने त्यावेळेस सांगितलं की बाबा 10 मिनिटं पहिला पेपर द्यायचा नाही, कारण पेपर बाहेर जातो म्हणून. भरारी पथक काढले, सगळं केलं, मोबाईल अलाउड नाहीये. मग अध्यक्ष महोदय, अर्धा तास आधी, जेव्हा की 10 मिनिटं आधी पेपरच द्यायचा नाहीये, हे निर्णय घेतला गेला सरकारच्या वतीने, नवीन सरकारच्या वतीने. मग अर्धा तासच्या आधी हा पेपर बाहेर गेला कसा? जे काही त्या बाबतीत जे कारवाई करण्याची आवश्यकता आहे, मग ते सेंटर प्रमुख असतील, त्या जिल्ह्याचा कोणी ज्याच्यावर जबाबदारी परीक्षा कंडक्ट करण्याची ते अधिकारी असतील, म्हणून संबंधित शिक्षण मंत्र्यांच्या समितीत चर्चा करून आजच संध्याकाळपर्यंत या बाबतीमध्ये कारवाई काय करण्यात आली आणि भविष्यात या गोष्टी कशा टाळता येतील या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे, असं अध्यक्ष महोदय आपण त्याचं निवेदन करू. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडालाय. अनेक ठिकाणी कॉपी बहाद्दरांना कॉप्या पुरवल्या जात आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय. त्यातच पेपर फुटी रोखण्यात बोर्डाला अपयश आलंय. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे अन्यायच सुरू आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बातमी आहे समृद्धी महामार्गावरच्या अपघाताची. छत्रपती संभाजीनगर इथल्या फतियाबाद परिसरामध्ये केमिकलनं भरलेला एक ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला आणि पुलावरून खाली कोसळताच या ट्रकला आगीनं वेढा घातला. या आगीमध्ये पूर्णपणे ट्रक जळून खाक झालाय आणि यात ड्रायव्हरचा देखील मृत्यू झालाय. शिवाय ट्रकमधील आणखी काही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती वर्तवली जाते. या ट्रक अपघातामध्ये नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अद्याप अस्पष्ट आहे. मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात झाला. बातमी आणखी एका अपघाताचीच आहे. चंद्रपूर शहरामध्ये वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव चारचाकी वरोरा नाका चौकातल्या बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या खांबाला जाऊन धडकली आणि धडक इतकी जबर होती की दुभाजकाचा काही भाग खचून हा रस्त्यावरती कोसळला. अपघातामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करतायत आणि या कारच्या मागून येत असलेल्या एका दुसऱ्या वाहनाच्या फ्रंट कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. आता जुन्नरच्या ओतूर जवळच्या ठिकेकरवाडीमध्ये 3 बिबट्यांच्या भ्रमंतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. गुरुवारी मध्यरात्री राजू अंगद लोणकर यांच्या घरासमोर हे बिबटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. बिबटे भक्ष्याच्या शोधात थेट जंगलातून बाहेर व्यक्तींच्या बंगल्यापर्यंत पोहोचले आणि ते घराच्या अंगणात शिरणार तोच कसला तरी आवाज झाला आणि बिबट्याने धूम ठोकली. जुन्नरमध्ये अलीकडच्या काळात बिबट्या झुंडीनं फिरत असून नागरिक सुद्धा दहशतीत आहेत. नोकरीची वयोमर्यादा कशा पद्धतीने वाढवण्यात आलेली आहे त्या संदर्भातली आता ही बातमी आहे. महाराष्ट्र शासनामधील सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मोठा निर्णय घेतलाय आणि सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनामधील सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्तानं राज्य सरकारमधील विविध विभागात 75,000 नोकर भरतीची घोषणा सरकारनं केली आणि त्या नोकर भरतीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. वयोमर्यादेतली ही सूट 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी सरकारनं एक खुशखबरच दिली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये सरकारनं 20% वाढ केली आहे. तर मे महिन्यापर्यंत 20,000 अंगणवाडी सेविकांची भरती केली जाणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यावर सरकारनं भर दिलाय. मानधनात वाढ करण्यासोबतच जागेच्या भाड्याच्या तुटपुंजा रकमेमध्ये बदल करणं, नवे मोबाईल देणं यासाठी राज्य सरकारनं तरतूद केली आहे. इतकंच नव्हे तर अंगणवाड्यांची संख्या वाढवण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत नव्या प्रस्तावांच्या हालचाली आता पूर्णत्वाला गेल्यात.
ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधील सुमारे 20,000 खोल्या अंगणवाड्यांसाठी देण्याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. विधानसभेत या प्रकरणी झालेल्या चर्चेत विरोधकांनी ठोस आश्वासनाची मागणी केली होती. अध्यक्ष माननीय मंत्री महोदय अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं, परंतु त्यांचं उत्तर मात्र संवेदनशील नाही, ही वस्तुस्थिती आहे. करीब याला काय अर्थ आहे? आतापर्यंत मी सभागृहामध्ये उत्तर ऐकले, कधी चुकले लोक मंत्री जातात, पण करीब हे उत्तर कधीच असत नाही. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, स्पष्टपणे बोललं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अत्यंत मोठा मोर्चा मागील आठवड्यामध्ये कॉम्रेड मिलिंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघटनांचा झाला. प्रचंड हजारोना महिला भगिनी या सगळ्या आल्या होत्या. त्यांची अपेक्षा आहे सरकारकडून, आणि अशा वेळेस करीब उत्तर द्यायचं का त्यांना? विरोधकांनी केलेली मानधन वाढवण्याची मागणी सरकारनं मान्य केली. मात्र अंगणवाडी सेविकांना 15,000 पगार देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. मध्ये त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे जे मुख्यमंत्री होते त्यावेळी वाढ झाली होती. आता 2023 मध्ये माननीय एकनाथदादी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याने परत वाढ केली. आता संवेदनशील कोण आहे, असंवेदनशील कोण आहे, ते आपण निर्णय करा. करीब काही नाही, नंतर आपला बजेट पेश होणार आहे. त्यामध्ये सर्व जे फिगरचे बजेटचे आहे, मी मर्यादा पाळून सांगतो, मी या सदनावर सांगतो, सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सांगतो, आपण मानधनवर वाढ करणार आहे. अंगणवाडी सेविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळालाय. तसंच ग्रामीण भागात अंगणवाड्यांची संख्या वाढणार असल्यानं तिथल्या मुलांच्या आरोग्य आणि विकासासाठी ही महत्वाची घडामोड आहे, यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सविस्तर बातमीसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.